नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. कोल्हापूर शहराचा कायापालट करण्यासाठी आणि प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी महानगरपालिकेची विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या बैठकीत शहराच्या पायाभूत सुविधांपासून ते कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत तब्बल 28 विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासनाने प्रत्यक्ष कृतीवर भर देत कोल्हापूरकरांना प्राधान्यक्रम ठरवून दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना यावेळी दिल्या. बैठकीमध्ये अमृत 1 व अमृत 2 योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच मान्सूनपूर्व मे अखेर नाले सफाई आणि खराब रस्त्यांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्ता आणि छत्रपती शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिर अंडरग्राऊंड पार्किंग या नवीन प्रस्तावांवरही यावेळी सविस्तर चर्चा झाली. महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आणि ठोक मानधनावर असलेल्या विशेषतः जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन याबाबत प्रशासनाला सूचना केल्या. या बैठकीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार श्री राजेश क्षीरसागर, महापौर श्रीमती रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड आणि महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड उपस्थित होते. तसेच उपमहापौर अक्षय जरग, गटनेते श्री शारंगधर देशमुख, शिवसेना समन्वयक श्री सत्यजित कदम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, परिवहन समिती सभापती श्री सत्यजित जाधव, अतिरिक्त आयुक्त श्री रविकांत अडसूळ, नगरसेवक श्री आदिल फरास आणि महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.